सर्वप्रथम महाराष्ट्र शासन आणि आपले राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक सर यांचे आभारी आहे. कारण आमच्या तुंगत गावामध्ये सगळ्यात मोठा प्रश्न होता की नागरिकांचा इथे बस थांबत नव्हत्या. तर तो प्रश्न त्यांनी मार्गी लावला आहे आणि आमच्या गावामध्ये सध्या सर्व बसेस थांबतात. त्याबद्दल मी त्यांचे आभारी आहे. त्यासोबतच नुकतीच झालेली जी आषाढी एकादशी आहे, तर त्या आषाढी एकादशीच्या वेळेस आपले माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आले होते आणि त्यावेळेस आमच्या गावातील श्री तुंगेश्वर हायस्कूल या प्रशालेने ज्या मुलांनी सीड बॉल्स तयार केले होते, जवळपास 1,00,000 ते 1,25,000 सीड बॉल्स तयार केले होते आणि हा उपक्रम त्यांच्यापर्यंत पोहोचवला आणि त्यांनी सुद्धा आमच्या मुलांचे कौतुक केले आणि पर्यावरणाला साजेसा असा हा उपक्रम आमच्या ग्रामपंचायत आणि शैक्षणिक विभागाने केला आणि त्याचं कौतुकही मुख्यमंत्री साहेबांनी केलं. त्याबद्दलही त्यांचे विशेष आभार. आणि आत्ता सध्या आमचा ज्वलंत प्रश्न आहे. साधारणतः 2022 डिसेंबरला जेव्हा आमचं ग्रामपंचायतीवर आमची बॉडी आली, त्यावेळेस 26 जानेवारी 2023ला आम्ही सर्वात पहिल्यांदा दारूबंदीचा हा ठराव केला होता आणि ह्या ठरावामध्ये आम्ही आमच्या गावातील जे अवैध धंदे आहेत किंवा दारूबंदी आहे ती बंद करावी प्रशासनाने याबद्दल निवेदन दिलं होतं ठराव करून. बऱ्याच वेळा आम्ही राज्य उत्पादन शुल्क आहे किंवा पोलीस प्रशासन आहे, वारंवार आम्ही पत्रव्यवहार करून सुद्धा आमच्या या ठरावाला केराची टोपली दाखवली जाते नेहमी. कारण का तर आमच्या गावामध्ये सध्या बघितलं तर सुशिक्षित बेरोजगार तरुण तसेच मध्यमवर्गीय तरुण बऱ्याच प्रमाणात आहे. त्यासोबतच शालेय विद्यार्थी आहेत जे व्यसनाधीनच्या आहारी जात आहेत. आम्ही सध्या बघतोय की अगदी 10वी-12वी ची मुलं सुद्धा रस्त्यावरती दारू पिऊन दिसत असतात. तर याची जबाबदारी कोण घेणार? तर एक गावचं प्रथम नागरिक, त्यासोबतच आमचे उपसरपंच सदस्य नेहमी आम्ही प्रयत्न करतो की गावातील नागरिकांचं आरोग्य चांगलं राहावं, त्यांची आर्थिक सामाजिक स्थिती चांगली राहावी. मी स्वतः एक डॉक्टर असून सुद्धा या संबंधी म्हणजे दारू पिणे हे व्यसन आहे आणि याला मुलं आहारी जात आहेत, तर त्याचा शारीरिक परिणाम सुद्धा त्या व्यक्तीवरती होत असतो. तर तो परिणाम सुद्धा होऊ नये याची सुद्धा जबाबदारी घेणं गरजेचं आहे आणि तर ती जबाबदारी आपण कुठेतरी घेतली पाहिजे आणि त्यासाठी आम्ही प्रशासनाला वारंवार सांगतोय की तुम्ही आमच्या गावातली दारू बंद करा. आम्ही साधारणतः 1.5-2 वर्षापूर्वी स्वतः रेड टाकून जे अवैध धंदे दारू विकत होते, प्रत्यक्षात स्वतः जाऊन पकडून दिलेत. तरी सुद्धा प्रशासनाला जाग येत नाही. प्रत्येक वेळेस असं सांगितलं जातं की तुमच्या गावात दारू विकत नाहीत. बऱ्याच वेळा दारू विकणारे लोकं घरी येतात आमच्याकडे आणि आम्हाला सरळ धमक्या देतात की तुम्ही आमचं काही बिघडवू शकत नाही. आम्ही हप्ते देतो आणि त्याच्यामुळे आमचं कोणी बंद करू शकत नाही. तर माझी प्रशासनाला एकच विनंती आहे की आमच्या गावातली जी दारू आहे विक्री, ती लवकरात लवकर तुम्ही बंद करावी आणि जर 15 ऑगस्टच्या आज हा जर तुम्ही निर्णय नाही घेतला, तर 15 ऑगस्ट दिवशी सरपंच मी स्वतः डॉक्टर अमृता आबासाहेब रणदिवे, आमचे उपसरपंच प्रकाश रणदिवे, त्यासोबतच इतर सर्व सदस्य आम्ही आमरण उपोषणाला ग्रामपंचायतीचे ते बसणार आहोत. तर त्याची प्रशासनाने दखल घ्यावी. देवेंद्रजी फडणवीस, त्यासोबतच उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील किंवा आपल्या पहिल्या उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांना माझी कळकळीची विनंती आहे. आज तुम्ही सरकारने लाडकी बहीण योजना सुरू आहे. महिन्याला 3,000 रुपये लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पडतात. परंतु मी आज सध्या एक सरपंच म्हणून गावामध्ये बघते, प्रत्येक लाडक्या बहिणीला आपल्या नवऱ्याला ते पैसे द्यावे लागतात दारू प्यायला आणि तो नवरा काय करतो तर दररोज रात्री येऊन आपल्या लाडक्या बहिणीला मारतो, तिच्या मुलांना घराबाहेर काढतो. बऱ्याच महिला माझ्याकडे एक महिला म्हणून येतात. अगदी त्यांचे डोके फुटलेले असतात, रक्त वाहत असतं. तशाच त्या माझ्याकडे येतात आणि सांगतात की आज मला नवऱ्याने मारलेलं आहे. कितीतरी कुटुंब गावामध्ये अशी आहेत की ज्यामध्ये दररोजचं रात्रीचं एक वेळचं जेवण होत नाही. कारण नवरा दारू पिऊन आल्यानंतर त्या घरामधलं वातावरण इतकं वाईट असतं की त्यांना एक वेळचं ते रात्रीचं जेवण सुद्धा करता येत नाही. त्यांची मुलं उपाशी राहतात. त्या स्वतः उपाशी राहतात. तर माझं सरकारला एकच म्हणणं आहे, तुमच्या लाडक्या बहिणीचे बऱ्याच लाडक्या बहिणींचे दारूच्या व्यसनामुळे नवरे हे मयत होतात. तर तुमचे भाचा जो आहे तो सुद्धा व्यसनाधीन होतो किंवा दाजी आहे ते मरण पावतात. तर या लाडक्या बहिणीचा संसार अशा पद्धतीने उद्ध्वस्त होत आहे. तर माझी कळकळीची विनंती आहे सरकारला, सुनेत्राताई पवारांना सुद्धा की एक महिला म्हणून तुम्ही सुद्धा आमच्या या दारूबंदीसाठी प्रयत्न करावे आणि आम्हाला यामध्ये यश मिळवून द्यावं. नमस्कार, मी प्रकाश रणदिवे, उपसरपंच तुंगत. परवा आमची बॉडीची मीटिंग झाली. त्या मीटिंगमध्ये एकमतानं ठराव करण्यात आला की गावातील अवैध धंदे बंद करण्याबाबत आणि आम्ही स्वतः आमचे सरपंच अमृता आबासाहेब रणदिवे व मी
उपसरपंच प्रकाश रंधवे आणि आमचे काही सदस्य 15 ऑगस्ट रोजी उपोषणाला बसणार आहे. याचं कारण असं आहे की गावात बऱ्याच दिवसापासून अवैध धंदे चालतात आणि वारंवार आम्ही पाठपुरावा एक्साईजवाल्यांकडे केला, पोलीस स्टेशनला केला, तर त्यांचं काही जणांचं पोलीस स्टेशनचं मत येतं आमच्या ह्याच्यात अवैध धंदे चालूच नाहीत. एक्साईजवाले म्हणतात सहकार्य करू, परंतु आतापर्यंत सर्वांनी आम्हाला केराची टोपली लावली. आमचं कोणीही म्हणणं गांभीर्याने घेतलं नाही. आम्हाला त्यांचं एकच मत येतं, कुठे धंदे दाखवा. आणि आम्ही काही वेळेस महिला सरपंच असूनही आणि आम्ही स्वतः जाऊन ती धाडी टाकल्या, परंतु योगायोग असा येतो की आम्ही धाडी टाकायला गेल्यानंतर तिथं जाताना बऱ्यापैकी धंदे बंद असतात आणि धाडी टाकणारे कर्मचारी माघारी गेले की ते चालू होतात. मग योगायोग यांची मिलीभगत ही आम्हाला काय माहीत नाही, परंतु हे असं घडतं आणि गावामध्ये एवढे अवैध धंदे चालतात की प्रमाणाच्या बाहेर. आणि गावातील महिला सरपंच महिला असून सरपंच महिला गावातील येतात, कोणाचे नवरे मारतात, कोणाचा मुलगा मारतो, कोणाचं काय घराचं अवस्था बेकार झालेली असते, सांगत येतात. त्याच्यामुळं त्यांनी गांभीर्याने दखल घेतली होती, परंतु त्याचं प्रशासनानं आम्हाला सहकार्य न केल्यामुळं आम्ही काहीच करू शकत नाही. यामुळं आम्ही आता 15 ऑगस्टला ठरवलेलं आहे की बाबा एकदा उपोषणच करायचं. त्याच्या आत जर ह्यांनी बंद केलं नाही किंवा आम्हाला सहकार्य केलं नाही तर बंदच करणार. आणि काही ज्येष्ठ मंडळी आणि मुलं, शाळकरी मुलं यांचीही तयारी अशी आहे की बाबा आम्हीही बसतो, आम्हालाही येता जाता त्रास होतोय. आमचे काही जणांचे वडील दारू पितात, आम्हाला त्याचा त्रास होतोय. त्यांचीही आता बऱ्यापैकी तयारी झालेली आहे. आमच्या संपर्कात आहेत की बाबा आम्हीही बसू शकतो का? तरी आम्ही सर्वजण विचार करून प्रशासन जर नाही आमची दखल घेतली तर त्यांनाही बसवण्याचं आम्ही विचार करत आहे. अजून म्हणलं तर ह्या दारू अवैध धंदे करणाऱ्यावर कमीत कमी 5-5, 6-6, 7-7 गुन्हे दाखल असूनही त्यांची तडीपारी होत नाही. तर आता आमची प्रमुख मागणी अशी आहे की अवैध धंदे तर बंदच झाले पाहिजे, परंतु हे अवैध धंदे बंद केले की महिना 2 महिने बंद होतात आणि तिथून पुढे जोमाने चालू होतात. दुर्दैव असं आहे की आमच्या सरपंच महिला अमृता आबासाहेब रंधवे 26 जानेवारी रोजी सोलापूर जिल्ह्यातली एकमेव आमची ग्रामपंचायत होती की आमच्या सरपंच यांना तिथं परेडसाठी बोलवलं होतं दिल्लीला. आणि त्याच महिला सरपंचावर आज अवैध धंदे बंद करण्यासाठी जर उपोषणाला बसण्याची वेळ येत असेल तर ही खेदाची बाब आहे, खंत व्यक्त करण्याजोगी गोष्ट आहे. तरी आमची प्रमुख मागणी अशी आहे, अवैध धंदे तर बंदच झाले पाहिजे, परंतु यांच्यावरती 6-6, 7-7 गुन्हे दाखल आहेत, त्यांच्यावर तडीपारीची कारवाई केली पाहिजे. जेणेकरून तडीपारीची कारवाई झाल्यानंतर इथून पुढं असलं अवैध धंदे करायचं धाडस कुणाचंही झालं न पाहिजे. आणि ह्या लोकांपासून सरपंच असतील, उपसरपंच असतील किंवा आमचे काही मेंबर असतील, त्यांना धोका आहे, धमक्या येतात की बाबा तुम्ही आमचं काय करू शकताय, आमची मिलीभगत आहे, आमचे हप्ते जातात, हे असं आम्हाला सांगण्यात येतं आणि आम्हाला धमक्या दिल्या जातात. तरी यांच्यावर तडीपारीची कारवाई केल्याशिवाय आणि हे धंदे सगळं बंद झाल्याशिवाय यांची मुजोरी थांबणार नाही. आणि जर असं नाही झाल्यास आम्ही 15 तारखेला तर उपोषणाला बसणारच, परंतु आम्ही आता आमचं मत होतं सरपंच, उपसरपंच आणि ग्रामपंचायत मेंबर बसायचे, परंतु ज्येष्ठ नागरिक आणि जे विद्यार्थी आमच्या शाळकरी जे बसायचा विचार आम्हाला विचारतात बाबा आम्ही बसू शकतो, तर ह्यांनी आमची दखल नाही घेतली, त्यांनाही बसवू आम्ही आणि तीव्र असं आंदोलन करू. दुर्दैवाची बाब अशी आहे की काही पालकांना एकच मुलगा आहे, तो दारू पिऊन व्यसनाधीन झालेला आहे, त्याचं लग्न होईना झाले. काही तरुण मुलं दारू पिऊन मयत झालेली आहेत, त्यांच्या विधवा पत्नी आहेत, त्यांचं दुःख एवढं मोठं आहे. आमच्या महिला सरपंच असल्यामुळे त्यांच्यापाशी येऊन त्यांच्या म्हणजे काय दुःख असतील, काय हे असतील, अडचणी असतील सांगतात. मग एवढं सगळं असताना सुद्धा काय मुलं एवढी हुशार आहेत, परंतु वडील दारू पित असल्यामुळं आर्थिक गणित जुळत नाही आणि इतर गोष्टी म्हणजे त्यांना वातावरण निर्मिती त्या लेवलनं होत नाही, त्यामुळं त्यांचं शिक्षण पुढे होऊ शकत नाही. एवढ्या गंभीर बाबी असून सुद्धा जर प्रशासन आम्हाला साथच देणार नसेल किंवा ह्या गोष्टीकडे लक्षच देणार नसेल तर इथून पुढं इथेच नाही तर आम्ही मुख्यमंत्र्यांकडे जाऊ. त्यानंतर आमच्या महिला सरपंच आहेत, काही महिलांना घेऊन पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्याकडे सुद्धा जाऊ आणि इथून पुढलं आंदोलन इथं न करता सगळ्यांना घेऊन जाऊन विधान भवनावर सुद्धा जाऊ आम्ही वेळ पडल्यास. पण आम्हाला आशा आहे की इथंच आम्हाला न्याय मिळल आणि नाही मिळाला तर मग शेवटी
आंदोलन तीव्र, ह्याला जर काय आंदोलनाला काय गालबोट लागलं, काय इतर काय गोष्टी घडल्या, याला पूर्णपणे पोलीस प्रशासन, एक्साईज आणि सगळं अधिकारी वर्ग ह्याला जबाबदार असतील. नमस्कार. तुंगत ग्रामपंचायत सदस्य पंकज लामकाने गेल्या 2023 पासून दारूबंदी संदर्भात ग्रामपंचायत वारंवार प्रयत्न करत आहे, परंतु काही विघ्नसंतोषी लोकांमुळे असेल किंवा अंतर्गत असणाऱ्या सपोर्टमुळे असेल, दारूबंदी होण्यासाठी आमच्या ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंच, पूर्ण बॉडी सातत्यानं प्रयत्न करत आहे. याच्यामध्ये खास करून जे कामगार वर्ग आहेत की जे दारूच्या जरा थोडंसं आहारी गेलेले जास्त जाणवतात, त्यांच्या प्रपंचामध्ये तक्रारी होणं, वाद होणं, या गोष्टी वारंवार आमच्या ग्रामपंचायतपर्यंत आलेल्या आहेत. त्या दृष्टीनं प्रयत्न करत असताना शक्यतो ह्या सगळ्या तक्रारी महिलांच्या मार्फत सरपंचाकडे आल्या होत्या. त्या हिशोबानं दारूबंदी करण्यासाठी 2023 पासून प्रयत्न आम्ही ग्रामपंचायतच्या माध्यमातून करतोय, परंतु वरिष्ठ लेवलनं पाहिजे तसा आम्हाला रिस्पॉन्स या घटनेमध्ये मिळालेला नाही. त्यामुळं कालच्या 30 तारखेला आम्ही मासिक मीटिंगमध्ये ठराव केलेला आहे आणि ह्याच्या अगोदरही वारंवार 2023 पासून जे पत्र आम्ही व्यवहार केलेला आहे, भले तुमचा पोलीस स्टेशन असेल, तुमचं एक्साईज ड्युटीज असेल, ह्या दोन्हीकडे पत्रव्यवहार केलेले 2023 पासूनचे सगळे ठराव पत्र हे आमच्याकडे उपलब्ध आहेत. तेही तुम्हाला सगळे बघायला मिळतील. हे साधारण माझ्या माहितीप्रमाणे 30 ते 40 पत्र आहेत. ह्या 30-40 पत्रामध्ये एकाही पत्राची दखल प्रशासनाने घेतली नाही. तरी आम्ही ह्या कालच्या 30 तारखेला फायनलचा डिसिजन ग्रामपंचायतीने घेतलेला आहे की त्यामध्ये मुळात जो व्यक्ती दारू विकण्यासाठी जागा देतोय त्या माणसांवरती गुन्हे दाखल करणे, जो व्यवसाय करतोय त्याच्यावरती गुन्हे दाखल करणे आणि त्यांना गावातून हद्दपार करणे. कारण मुळात हा दारू व्यवसाय करायला पाठीमागून सपोर्ट कोण करतंय आणि सरळ सरळ त्यांचा एक मेसेज ग्रामपंचायतपर्यंत येतो की आमचं कोणीही काही करू शकत नाही, आम्ही राजरोसपणे दारू विकतोय. तर आमच्या ग्रामपंचायतच्या माध्यमातून प्रशासनाला एक विनंती आहे की कोण काय करतंय, कोण काय नाही हा विषय बघण्यापेक्षा मुळात सर्वसामान्य कुटुंबाचं यामध्ये वाटोळ व्हायला लागलेलं आहे. ह्या सर्वसामान्य कुटुंबाचा विचार करून त्याची निश्चित आपण कारवाई कराल एवढी अपेक्षा बाळगतो. मी थांबतो. नमस्कार. मी ग्रामपंचायत सदस्य अलका लोहार. आमच्या गावामध्ये दारूबंदीचा विषय खूप वेळा आम्ही प्रयत्न केला थांबवण्याचा, पण तो काही झाला नाही. लाडक्या बहिणींसाठी पैसे मिळतात, पण ते सुद्धा त्या दारूमुळे त्या नवऱ्यांनाच द्यावं लागतात. त्याच्यामुळे त्यांचा काहीही होत नाही. त्यांच्या लहान मुलांचे सुद्धा हाल होतात. त्याच्यामुळं दारूबंदी ही झालीच पाहिजे. त्यासाठी खूप प्रयत्न केला, तो काही यशस्वी होत नाहीये. त्यासाठी जो प्रयत्न करतोय आम्ही मोर्चाचा, त्याच्यावर उपोषण करण्याचा हे चालू आहे.